म्हणूनच कुठलं बी महत्वाचं कार्य असलं ना सरनोबतांच्या घरात चुलीवरच जेवण रांधलं जातं. आणि म्हणून पुरणपोळ्या बी चुलीवरच करायला लागतील. जा बाई तुळजा, तिकडं गोठ आहे, जाऊन शेण घेऊन ये, चूल सारव आणि स्वयंपाकाला लाग. अहो पण तुळजा, मी माग तुला काय सांगितलं होतं? एका हाकेत काम व्हायला पाहिजे. सरनोबतांच्या घरची सून व्हायचं असेल तर चुलीवरचा स्वयंपाक जमायला पाहिजे. अहो पण काय झालं ना जमायला? तुम्हाला शहरात शिकायला गेलेल्या लोकांना चुलीवरची मिसळ, चुलीवरचं मटण, चुलीवरचं आईस्क्रीम असलं सगळं आवडतं की खायला? अगं मग चुलीवरचं जेवण देखील बनवायला यायला पाहिजे की. मी सारवून देते. कशाला? नाही म्हणजे अहो, या घरात सून म्हणून तुम्ही संसार करणार आहात का? हिची कामं हिला करू द्या की. आणि काय आहे ना, तुम्ही आमच्या पाहुणे आहात. आता तुम्हासनी काम सांगितलं तर पाप लागेल ना आम्हाला. आणि तुमचा मान आम्हीच राखाया पाहिजे. जा, तुम्ही जाऊन आराम करा. अहो मी काय म्हणते, सुषमा, घेऊन जाय नात. तुळजा, जा बाई पट्ट दिशी शेण घेऊन ये. डोळ्यात पाणी आलं पोरीच्या, बिचारी. अजून मी रडवलंय कुठं तुला? मोठ्या नातवाला उलट बोलतेय. एवढी हिंमत तुझी? नाही, तुला रक्ताचं अश्रू ठाळायला लावलं ना तर नावाची रंभा सरनोबत नाही मी. म्हणून मी जिऱ्याच्या डब्यात मोहरी ठेवली. पुढ्या आपली कंपनी पॉलिसी काय सांगती? काय? चुका काढायच्या नाहीत, चुका सुधारायच्या. मग आता आपल्याला ह्या बरण्या अशा खाली वाचावं लागतील आणि इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करावं लागेल. रिलॅक्स, आपण एक काम करू. काय? जिराच्या बरणीत जिरं आणि मोहरीच्या बरणीत मोहरी. हा, कशी वाटली आयडिया? हा, बेस्ट आहे. हा. सूर्या दादाचा बोल. हा सूर्या दादा बोल. हा, अरे लिहून दिलेलं सगळं सामान घेतलंय. अजून काय राहिलं नाही ना असं काय जे चिठ्ठीत लिहिलं नव्हतं असं? नाही नाही सूर्या दादा, जे लिहिलंय ना तेवढंच आणायचंय. हा हो, उधारी झाली का वसूल? अरे दादा, उधारी वसूल करूनच इथं आलोय. हा, नको काळजी करू. आणि आम्हाला माहितीये, उधारी जर वसूल नाही झाली तर राजू तुला घरात घेणार नाही. हा, तिनं मला घरात घेतलं नाही ना तर तुम्हाला दुकानात उभं करणारे लक्षात ठेवा. हा, दुकानाकडे लक्ष द्या आलो मी. हा हा, तिथे नाव बदल. दादा ते काय कळतच ना. ताई, एक गाडी येईल, गाडीमध्ये भरा आणि मग पोच करा दुकानात. शत्रू, गाडीचा लॉक उघडून दे. कशाला? तू इथं काय करतेस? पोळ्या करत होतीस ना? माझा मोबाईल आत राहिलाय, मला मोबाईल हवाय. गाडी अनलॉक करून दे. एक दिवस फोन नाही वापरला तर मारणार नाहीत. जा काम कर. तुला माहितीये इथे काय चाललंय ते? एका रेड्यासोबत माझं लग्न लावून देणार आहेत ही लोक. माहिती आहे मला. जे काही चाललंय ना ते तुझ्या बाल्यासाठीच चाललंय. तुझ्या पत्रिकेत विधवा योगी. लग्न केलंस ना तर 2 महिन्यात नवरा मरल. त्यामुळे पहिलं लग्न रेड्यासोबत होणार. गप संध्याकाळी लग्नाला उभं राहायचं. जा. काय? कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही? आणि माझ्या आयुष्याचं असं हसू का करून ठेवताय? मी हे लग्न करणार नाही, कळलं? शत्रू, शत्रू हात सोड माझा. शत्रू, शत्रू.
शत्रू 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 दारू उघड शत्रू शत्रू दारू उघड शत्रू प्लीज दारू उघड शत्रू दारू उघड प्लीज शत्रू हे काय होतंय माझ्या आयुष्यात हे काय होतं सूर्या सूर्या कुठे आहेस तू आता मला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे सूर्या कुठे आहेस तू इथं लग्न आहे हो अहो नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल इथे जे लग्न आहे ना त्याला अजून वेळ आहे ते सत्यजितरावांचा बर्थडे आहे ना म्हणून तुम्हाला बोलला असेल अरे बड्डेला माझं काय काम शशी साहेबांनी स्वतः फोन करून मला बोलवलं मला म्हणाले लग्न लावायचं आहे अर्जंट या आज कोणाचं लग्न लावतात त्याच्या मनात आलं ना तर तो आज आत्ताच्या आत्ता माझ्याशी लग्न करायला मागे पुढे बघणार नाही आणि मला नाही करायचंय त्याच्याशी लग्न सत्यजितचं खरंच आज तुळजाशी लग्न लावतात काय सत्यजित ना गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे का तिचा तिनं लग्न लावलं तर तुळजाचं काय होईल मी तुळजा आणि सिद्धार्थला वचन दिलंय तुमचं लग्न लावून देणार म्हणून नाही नाही मलाच काहीतरी केलं पाहिजे याच्या तावडीतून तुळजाला वाचवलं पाहिजे